बघू शकता तिकडे समुद्र आहे, हेच बीचवर आहे. तर मित्रांनो आता आलो आपण बीचवर. इकडे सगळे पण आज आपल्या स्वप्न बहिणी गॉगल घेतलाय. अरे त्याची बहिणी पण गॉगल घेतला आता फुल जोरात आहे, फुल मस्त. तर खाली पाय मी डायरेक्ट ती डायरेक्ट. तर मित्रांनो बघू शकता हे समुद्र, हे समुद्र आहे गरम रे तेडे. आता हे समुद्र इकडे आपली फुल एक्साइटमेंट आहे. तर स्वप्नील काय झालं, काय वाटतं मग? काय आय एम काय स्वप्नीलची फील फुलिंग टाकायचे, आपली पण फील फुलिंग टाकायचे आपला भाऊ इकडं. तर मित्रांनो येते एकदम मजेत, आम्ही एकदम बीचवर एकदम मजा करतो आता. एकदम काय सांगा तुम्ही, फुल फुलिंग टाकत आहे. आमचे म्हणजे कॉलेजचे जे मुलं आहे ते सगळे आता बीचमध्ये खेळत आहे. बीचमध्ये म्हणजे आतमध्येच आहे. तर आता आपण निघलो थोडं, कसं बाकीच्यांना गॉगल वगैरे घ्यायचं थोडंफार काम होतं. इकडं आपला आरस मॅडर आहे भैया, फुल जोरात फुल कॉम्यात. आता आपण चाललोय बीच, म्हणजे चाललोय बीचवर चाललोय. इकडं भाई बघू शकता हे गाडी घेऊन आणले. नको सध्या नको नंतर. आता थोडं कसं पाण्यात पाय गार करू. मित्रांनो आता फायनली आपण बीचवर भरपूर खेळलो. इकडे आपले मित्रमंडळी, इकडं सगळे आता आपले स्टाफ पण आहे, बाकीचे जे आलेले बाहेर करून ते पण. इकडे तुमचा भाऊ पण आहे, फुल जोरात खेळलो आज. तर काय आता थंडी पण वाजते थोडी हे काय हे भाऊंचे फोटोशूट चालू आहे. हो काय डिस्टर्ब नाही ना. तर आता आपण पण फोटोशूट करू, नंतर मग बघू. आता मग रूमवर जाऊ, मग जेवण वगैरे करू, मग पुढचं ब्लॉग आपण तिथून स्टार्ट करू. तर चला आता आपण फोटोशूट करू, मग रूमवर जाऊया. तर मित्रांनो आता आपले वाजले, एक सेकंड तुम्हाला दाखवतो किती वाजले. आता काय आता वाजले 6:15 झाले आता. आता इकडं आप सगळे मित्रमंडळी, इकडे सगळे फोटोशूट चालू आहे. इकडं तुमचं भाऊ पण आहे, मी पण थोडे फोटोशूट वगैरे केले. भरपूर एन्जॉय केला. आता 3 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत भरपूर एन्जॉय केलं. आता आपण इकडून निघू. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण होतो कोकणमध्ये. तर कालचं काय काल रात्रीचं शूट नाही आलं जेवण वगैरेचा. तर आता आपण सकाळी 4:45 वाजता ब्लॉग सुरू केलेला आहे. तर काल आहे ना, म्हणजे काल आम्ही झोपलोच नाही, जेवण वगैरे झालं तर झोपलो नाही, काही नाही. मागं बघू शकता तुम्ही, इकडं स्वप्नील आहे, हा इकडं स्वप्नील, विवेक, तिकडं रितेश आहे. आता सकाळी वाजले 4:45. हे बघू शकता तुम्ही टाईम पण. तर आपले 3 वाजता सांगोळ वगैरे झालेली आहे. 3 वाजता आपण बाहेर आलो होतो. आता सगळी मित्रमंडळी बाहेर, आपण पण बाहेर आहे. तर आता आपण म्हटलं 4:45 ब्लॉगचं शूट करू, कसं मग सकाळी थोडं फ्रेश पण वाटेल, चांगलं कोकणमध्ये म्हणतो सकाळी करू शूट. तर आज आपण जाणार रायगडला. तर बघू शकतो विवेक भाऊ, सॉरी स्वप्नीला राग येईल बरं, नाही त्याला राग होतो त्याला. काल पण असंच म्हणजे समुद्रात दिलं फेकून त्याला, त्याच्यामध्ये राग आला त्याला. तर काल काय आम्ही काय म्हणजे जेव्हा खेळायला गेलो समुद्रात तो काय शूट नाही केला. इकडं समोर रितेश सकाळी सगळे 4:45 चालले येणार. रितेश कधी निघायची तिथून? अजून सरांचं सावडलं नाही आपलं. चला तर मित्रांनो आता आपण जाऊ रूमवर, थोड्या रूमवर थांबून मग तिकडनं पुढं जाऊया. आता जेव्हा बस वगैरे येईल तर मग पुढचं ब्लॉग तिथून परत सुरू करू. तर मित्रांनो आपल्याला काल तरी आपण इथं झोपलो होतो, म्हणजे आपली हे जाते रूम आहे.
इथं सकाळी येतं सकाळीच बाहेरून बसलेले. आता आपण इकडं पण सगळेजण मोबाईल पाहू, ते टाइमपास कधी करा, काय करायचं सोबत. तर चला मित्रांनो आपण चाललो बसकडं. तेव्हा गुरु म्हणून सगळेजण बसकडे निघलोय. आता आम्ही 4 जण पहिले पुढे मागून बाकीच्या आहे. तर बस आहे बीच काही तिकडं पार्किंगला. तर आता आपण चाललो बीचच्या शेजारी, तिथं बस पार्किंग केली रायगडला. हां एकदम. आता इथून डायरेक्ट रायगड, मग डायरेक्ट रायगड, इथून डायरेक्ट रायगड. मग आता रायगडचा ब्लॉक तिथून नक्की बघा. आता पुढं काय काही नाही. आता कशी माझी ती किती दम लागतो, आमचे काय खालत होती काही नाही. काय बघू आता. चला आता पहिले बसकडे जाऊ. बाकीच पब्लिक मागून येणार आहे, पण आता इथं कोणी सुटलेलं नाही आहे. आपण आरडाओरडा करून सगळ्यांना उठून देतोय. दे बरं एक पाण्या अलाराम दे बरं एक जागते म्हणून हे कोण आले नवीन. तर मित्रांनो आज इथे आपली बस. आता आपण आलो आपल्या समुद्र शेजारी. इकडे बाय किती बाहेर पिल्लू एक. आलो आपण आपल्या इकडे समुद्र आहे. तर आता आपण जाऊ बसमध्ये. तर चला आता मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सगळे जण चालले आता बीचवर. सकाळी वाजले आता, म्हणजे आता सूर्यप्रकाश होईल मॉर्निंगला. तुम्हाला दिसलं तर ठीक. ते छोटे बारीक लय लागत आहे. ते बोटच आहे ना, बोट. आता काल तरी पाणी डायरेक्ट इकडं होतं. इथून काल तरी डायरेक्ट पाणी इकडं आलं. अरे बाबा इथपर्यंत पाणी आलं काल. इकडं पाणी आलं पण आणि आपण तिकडं होतो, तिकडं पाणी होतं. आता तिकडं समोर पाणी तुम्हाला दिसतं का नाही त्याचं काय सांगता येणार नाही. पण आता आम्ही आलो बीचवर. पूर्व समोर रे माळावला इकडून नाही उगवणार, इकडून नाही मावळा, इकडून नाही सूर्य इकडून उघडणार, मावळा इकडून आता. आता ऋतुजला भरपूर थंडी असते. आता हे सगळे आपल्या असं गिरीबरमुंगचे तर मित्रांनो आता सकाळ पण होत आलेली आहे. आता सूर्य पण उगवेल. तर आता आपण आलेलो आहे इकडं बीचवर. एकदम म्हणजे सकाळी पाण्यात मस्त काय कसं आहे काही नाही, काय परिस्थिती म्हणजे कसं आहे काय परिस्थिती नाही, पण कसं आहे म्हणजे सकाळचं वातावरण बीचवर होते बघायला आलो आहे. इकडे बघू शकता तुम्ही स्वप्नील आणि रितेश आहे. तर इकडे त्याला स्वप्नीलचा मित्र भेटला. इकडे रितेशला थंडी असते एकदम. इकडे बाकीचे मेंबर इकडं तुमच्यासमोर बघू शकता. पाणी तुम्हाला दिसतं का नाही. तर मित्रांनो आता अजून तर आपण काय केलं ना, आता 5:15 झाले अजून आपण बीचवरच आहे. कारण की आपली बसचा थोडा अजून एक प्रॉब्लेम झाला, बस काय चालू होत नाही. त्यामुळे आपण त्याच्यामुळे आपण आता परत आलो बीचवर. झाली बस चालू झाली. चला चांगली गोष्ट. आता बस पण चालू झाली. तुम्ही बघू शकता समुद्र कसं आहे. सकाळचं वातावरण एकदम 6:45 वातावरण आहे सकाळचं. एकदम फुल मस्त वातावरण एकदम सकाळचं, एकदम क्लासिकमध्ये एकदम छान. चला तर मित्रांनो आता निघलो आपण बीचवरून. आता जाऊ बसमध्ये. आता तर काय आता बस पण चालू झाली. आता निघायचं रायगडला. सकाळी ठरलं होतं 5 वाजता रायगडला जायचं. आता चाललोय 7 वाजता. चला तर मित्रांनो आता ही आपली बस. इकडे पाठीमागं सगळी इकडे आपली गँग. आता चाललोय मस्त आहे की बसमध्ये जाऊन पटकन माझा विचार करू. आता बसमध्ये सगळी गँग फुल पाठीमागं मित्र वगैरे. बस पण चालू झाली आहे. बस पण आपल्या मत चालू झाली एवढं लक्षात ठेव. हां एअर वगैरे पण भरलेली आहे. तर चला तर मित्रांनो आता आपण बसमध्ये आता निघलोय आपण नेक्स्ट ट्रिपसाठी. इकडं सगळं पर्यटन वगैरे बसलेली आपली. बघू शकतो तुम्ही झालो तो इकडं सगळं प्रकाश एकदम सकाळचा बेस्टमध्ये. तुरी त्या कुठे मग त्या म्हणून मी राहिलो.
मित्रांनो आता आपण आलो रायगडमध्ये फायनली. तर खाली आपण आपल्या बस पार्किंगला लावून दिलं आहे. सगळ्यांनी पाणी बॉटल वगैरे घेतलं आपल्या बस म्हणून. आपण बॉक्स वगैरे घेतले होते ना. तर इकडे बघू शकता हे सगळे आपली कॉलेजचे मेंबर सगळे आता रायगड चढायला स्टार्ट झाले. सर आपले रितेश ते ते पण आहे इथं दिसले ना ते. आणि ते पुढं आले निघून त्याच्यामुळं आमचे बाकी सगळे तुला नाही घेतलं. मित्रांनो आता रायगडवर सुरू करायचं आहे. तर म्हटलं आता वरती होणार नाही त्याच्यामुळे नाश्ता करू. विवेक बघ इकडं स्वप्नील नाश्ता करायचा ना म्हणून नाश्ता करू. आमच्या थर्ड इयरची गँग. आता आपण सगळे वरती चढू. आता पहिले नाश्ता वगैरे करू मग जाऊ. सॉरी रितेश राहिला. तर जेव्हा मित्रांनो आपण निघलो इकडच्या साईडनी गडावर चढायला. पुढे रितेश येतात सोबत कोण आहे रे आमच्या मॅडमचा म्हणजे मुलगा आहे. इकडे रितेश इकडं आपलं भाऊ विवेक. आपण फुल जोरात आहे. रायगडवर पोहोचलो काहीच रायगड अजून रायगड नाही पोहोचतो. रायगड पोहोचू आता स्टार्टिंगच चालू. आता चाललोय वरतीच. चला वर जाऊ आता फटाफटा. सगळे अजून आणखी खालून येत. तुम्ही व्ह्यू पण बघू शकता. व्ह्यू पण कसं एकदम प्रॉपरली एकदम म्हणजे कसं माझा दम पण लागला ना मला चढता चढता. तर आवाज चला मित्रांनो बघा आता सगळे गडावर चढायला सुरू झालेली. इकडे पहिलं गेट लागलं. पहिल्या गेटचं काहीतरी काम चालू वाटतं. पहिल्या गेटचं काहीतरी बांधकाम वगैरे चालू आहे. तुम्ही व्ह्यू पण चेक करू शकता एकदम मस्त आहे. आमची हालत पण एवढी काही झाली नाही. आता थोडं घाम वगैरे आला. आता जाऊच आपण पटकन. पडले जोरात चालू आहे आता गडावर चढायचं काम. ऊन पण भरपूर आहे. तर चालू आहे पटापट. चला आता लवकर जाऊ. बाईकवर जाऊ. ओव्हरव्ह्यू पण चेक करा तुम्ही मस्त आहे. तर खालून वरती आलो. अजून भरपूर वर जायचं आहे. तर आता खरा वरती जाऊन जाऊ. स्वप्नील रायगड आता गडावर आपण चढतोय. याडा उद्योग करतोय. सरांचे स्टाफचे बोलणे करून घेतले आणि सरांना म्हणतो बघतोय सर किती जड आहे किती नाही. चल बास चल काय बोलतोय तू. चल चल खालचं बघू शकता एकदम फुल जोर आहे. आता आपल्याला भरपूर वर जायचं अजून. मित्रांनो आता खरं एकदम म्हणजे रिॲलिटी एकदम गाडीची आता मजा येते. तर आता पटकन आता मग गाड्यावर पण जाऊ. सगळं आमची जेवढी कॉलेजची जेवढी जण आहे ते वरती पण पोहोचतो ना असंही वाटतंय मला. तर आपल्याला तिथं वरती जायचं एकदम टॉपला लास्ट एकदम टॉपला ते जायचं. आपण आलो एकदम खालून ते तिकडनं तिकडनं जायचं एकदम वर. व्ह्यू पण चेक करू शकता तुम्ही कसा आहे. इकडे आमचं स्वप्नील
चल सोप्या चल. भरपूर जण चाललो आज. एक तर संडे त्याच्यामुळे गर्दी पण. तर मित्रांनो आता शिक दरवाजा आलाय. मेन दरवाजा आता मेन दरवाजेपर्यंत पोहोचतोय. आता वाजले 11:15. आता मेन दरवाजापर्यंत पोहोचतोय हळूहळू. म्हणजे आम्ही एकदम हळूहळू येत आहे. आज तुम्ही संडेची पब्लिक पण बघू शकता. भरपूर पब्लिक इथं. मी पण थोडंसं लवकर जाऊ. अरे भाई लवकर आज तो दरवाजा. तर मित्रांनो आता आपण थांबलो होतो वरती गाडीवर आलो. आता आपण गाडीवर आलो होतो. तर हा मेन दरवाजा आहे. तर आता तर काही अचानक नवीनच सुरू झालं आहे की गाड्यावर आता काय पैसे घ्यायचं वाटतंय आणि पैसे घेऊन काहीतरी तिकीट फाडतं वाटतं या तिकीटवर. त्याच्यामुळे हे काही नवीनच गंमत आहे. आता तर मित्रांनो म्हणताय की गाड्यावर तिकीट सुरू केलं आहे. तिकीटवर हे केलं आहे. जरा सर काय तर मित्रांनो आता आपण गडाच्या गेटवर आलो होतो. गेटवर आलो तर इथं आता हे नवीनच म्हणजे आता तर नवीनच काहीतरी सुरू केलं आहे. वरती जाण्यासाठी तिकीट घेता वाटतं. तर आता आमच्याकडून पण तिकीट घेतलंय. कसलं आहे आता ते आम्हाला पण माहीत नाही नेमकी कसलं आहे काय आहे. आम्हाला म्हणजे तिकीट घ्यायचं शेवटची काय परवानगी नाही. तर तुम्ही कोणी गाड्यावर आले असन त्याच्या आधी. मित्रांनो आपण तिकडून आता खालून पूर्ण वरती आलो. आता थोडंच राहिलं आहे. गेट वगैरे पार झालं. आता आपलं सगळं कॉलेजचं म्हणजे निम्मे जण आहे ना ते इथं बसलेले. निम्मे जण इथं बसलेले आता सगळे. आपण पण इकडे आहे. तर आता थोडं इथं थांबू 5 मिनिटं मग इकडनं पुढे जाऊया. आता आपण इकडून आलो त्या तिथं गेट होतं. हे गेट आहे. त्या गेटच्या तिथंच आमची तिकीट फाडलेले आहे. आता काय करावं फाडवल्या गड बघायचं म्हणतात. तर आम्ही काय फाडेल नाही. तुम्ही काय फाडू नका. आम्ही पण फाडलेलं आहे. तुम्ही पण फाडू नका तशी. आम्ही कसं थोडं बोलवच्चन निवडून आलेलं आहे. आम्ही फाडलेलं नाही. तुम्ही पण फाडू नका. तसं करू आपण. तिथं बोललं तर होतं तिकडे आमचे स्टाफ आता फायनली आपण गडावर पण आलेलो आहे. हे आमचे सोपन काका. आपण पोहोचलो फायनली एकदम. सोपन काका मागून येत आहे. आलो आता शेवट महाराजांच्या वरती समोर आलो आपण. हे काय महाराजांची वरती. तर मित्रांनो इथं आपण महाराजांची मूर्ती आपण पोहोचलो गडावर. फायनली एकदाच गडावर पोहोचलो. 12:30 पर्यंत आता आपण गडावर आलेलो. मात थोडं चक्कर वगैरे मारू मग पुढे जाऊया. चला आता पहिले दर्शन वगैरे घेऊ महाराजांचे. हे आमचे बाकीचे क्लास मेंबर आहे पुढे आलेले होते सगळे. महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला तर मित्रांनो आता आपण आलो आपलं किल्ल्यात म्हणतो महादेवाच्या मंदिरात आलो. आता महादेवाच्या मंदिरात पाय वगैरे पडू. इकडं पटकन जाऊ. तर मारुती महाराजांची मूर्ती आतमध्ये महादेवाची मूर्ती पाय वगैरे पडू. आता सगळी सोप्या आला आपला असं डाका वगैरे आला. चला आता दर्शन वगैरे घेऊ मग आतमध्ये जाऊ. स्वप्नील काका आलो आपण. मित्रांनो आता दर्शन वगैरे घेऊ.
तर मित्रांनो तिथं महाराजांच्या मूर्ती समोर पोचतो परत इकडं भरत मी आणि प्रणय बाकीचे आमचे अरे बापरे कारले सॉरी सगळ्यात मेन कार्यकर्ता आमचा कारले म्हणते कारले हा त्याला विसरलो तुम्ही नेमकी चला तर मित्रांनो आता आपण रायगडवरून निघलोय आता इकडून आपण आहे ना डायरेक्ट आता खाली जाऊ पहिले बसकडे गेलं का मग बघू आता तसं तर काही घरीच निघायचंय पण पहिले जेवायचं बघावं लागेल कारण आता कोणीच खाल्लेलं नाही इकडं आमचा कारले म्हणजे तो तर डायरेक्ट सुकलाय वाळला असतो कारले डायरेक्ट भरतची तीच कंडिशन आहे रीती तीच कंडिशन आहे सगळ्यांचीच कंडिशन ती एकसारखी सगळे आता कोणीच जेवलेलं नाही आणि कारले तर सकाळी पण नाश्ता नाही करायला फक्त एक कप नाही एक वडापाव रे मी म्हणणार होते एक कप चहा पण नाही मिळाला 2 वाजता सकाळपासून ऐक नाही कारले कितीला उठलेला आहे 2 वाजता सकाळी 2 वाजता आमचे सगळे मुलं 2 वाजता उठलेले आहे इकडे अरे ते हे पण आता मॅच आता आपण घरी निघलोय तर इकडं स्वप्नील पाहिजे स्वप्नील करतोय तर आता इकडून चाललो आपण घरी झोपायच्या मोडमध्ये झोपण्याच्या मूडमध्ये पावडर लावून झोपणार तो आता बघू मग आता आपण जेवण कुठं थांबलो पुढचं बघ जेवायचं हॉटेलवर बघू मित्रांनो आता आपण जसं रायगडवरून खाली उतरलो तसं आता आपण जेवायला थांबलो आता वाजले 10 आता आपण जेवायला थांबलो आता जेवण वगैरे करू इकडे मित्रमंडळी सगळ्यांच्या झोपाच नाही आलेल्या कोणाच्या कोणी झोपलेलंच नाही इकडे स्वप्नील वगैरे बघू शकतो स्वप्नील आणि रितेश इकडे आहे इकडं आपली बस लावली आहे चला चला तर आता आपण आलो आहे शौर्यवाड्यामध्ये तर बघू आता शौर्यवाड्यामध्ये काय नाही अजून काय फिक्स नाही काय खायचं आहे काय नाही आता पहिलं जाऊ शौर्यवाड्यामध्ये मग बघू जेवायचं काय नाही सगळे आता जेवण करून निघलोय अंधार वगैरे गेलाय त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला काय कोण काय दिसणार नाही त्याच्यामुळे आता सगळ्यांनी मित्रांनो आता सकाळचे वाजले 3 तर आता सगळे एकमेकांच्या चालले इकडे रितेशन ते बघू शकता हा बघू शकता इकडून चला पटकन आता घरी सगळे एकमेक तर मित्रांनो आता आपण उतरलो होतो आपली बस पण गेली आहे आता सकाळचे वाजले 3:30 एक सेकंद तुम्हाला दाखवतो करेक्ट 3:30 वाजले आता 3:30ला आपण घरी आलो आहे तर आता जाऊ आपण घरी पै आता काय रोडला कोणीच नाही त्याच्यामुळं आपणच आहे त्याच्यामुळे थोडं पटकन जाऊ तर मित्रांनो आता 3:30 वाजले सकाळचे आता आपली बस पण गेली आपल्याला सोडलं त्यांनी तर आता आपण चाललो आहे घरी आता इथून काय आपलं 5 मिनिटावर घरी पै जायचं आता आपण चाललो आहे पै सकाळी सगळे ट्रिप पण झाली तर आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की जा आणि नक्की कॉमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा आला आमच्या ट्रिपचा तर आता काय आपले रोजच रेग्युलर व्हिडिओ येईल पटा बघू शकता